एखादा नेता विशिष्ट प्रश्नांसाठी उभा राहतोय आणि त्यांच्या हत्येचा कट कुणी करत असेल तर त्यांना संरक्षण दिलं पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीसांकडे जरांगेंच्या सुरक्षेची आणि दोषींवर कारवाईची मागणी करणार असं विखेंनी सांगितलंय। असा गंभीर एकदम ते राज्य सरकारने तात्काळ या बाबतीमध्ये कारवाई केली पाहिजे। म्हणजे असं आहे की एखाद्या प्रश्नासाठी एखादा नेता समाजावर उभा राहतोय आणि त्याच्याच हत्येचा खट कोणी करत असेल तर राज्य सरकारने त्यांना तातडीनं स्वतः मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की त्यांना संरक्षण द्या आणि जे कोणी अशा गटामध्ये सामील असतील त्यांना तात्काळ कारवाई करा। मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आता खासदार बजरंग सोनावणे आक्रमक झाले। जीवे मारण्याच्या धमकीच्या कटाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी बजरंग सोनावणेंनी केली। मुख्यमंत्री फडणवीस यांना हे पत्र लिहून त्यांनी एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली। सखोल आणि निष्पक्ष चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी सोनावणेंनी केलेली आहे। तर मनोज जरांगेंना आलेल्या धमकी प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंनी जालन्याच्या एसपींशी चर्चा केली। यावेळी सगळ्या प्रकरणाचा गंभीरपणे तपास करून मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश पंकजा मुंडेंनी दिलेले आहेत। मनोज जरांगे महाराष्ट्राचे डॉन आणि डॉनला कुणी धमकी देऊ शकतं का असं वक्तव्य ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी टीका करताना केलंय। तर आपल्याला या प्रकरणात वेगळाच संशय येत असून वाळू माफिया आणि जमीन माफियांच्या घराण्यात असणाऱ्याला कोणी धमकी देईल का, हे काम त्यांच्यातल्याच कुणाचं असेल असं वक्तव्य नवनाथ वाघमारे यांनी केलंय। मनोज जरांगे या महाराष्ट्राचे डॉन आहेत। डॉनला कोण धमकी देत असतं का? हे काहीतरी मला वेगळंच प्रकरण असल्याचा संशय येतोय। वाळू माफिया, मटका माफिया, गुटखा माफिया, दारू माफिया, जमीन माफिया ह्या लोकांच्या गराड्यात असणाऱ्या माणसाला कोण धमकी देईल हे खरं तर मला असा त्याच्यामध्ये संशय येतो की त्यांच्यातीलच कोणीतरी असू शकतो। मनोज जरांगेंच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यांना झेड+ सुरक्षा प्रदान केली जावी अशी मागणी बीडच्या गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंग पंडित यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे। तसंच या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असंही विजयसिंग पंडित यांनी म्हटलंय।